आता ना बऱ्यापैकी थंडी कमी झालेली आहे. बऱ्यापैकी नाही, भरपूर प्रमाणात थंडी कमी झाली आहे आणि आता गरमसुद्धा व्हायला लागलाय. पण भरपूर लोकांना थंडी असो की उन्हाळा असो, पण आईस्क्रीम खायला किंवा कुल्फी खायला फार जास्त आवडते. त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे. तर आज आपण बनवणार आहोत कुल्फी. तर आज आपण मलाई केसर कुल्फी बनवणार आहोत. एकदम झटपट रेसिपी आहे. खूप कमीत कमी इन्ग्रीडियंट्स आणि कमीत कमी वेळेमध्ये एकदम जशी आपण ठेल्यावर कुल्फी खातो की नाही, तशी कुल्फी बनवून तयार होते. त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये 2 टेबलस्पून इतके काजू, 2 टेबलस्पून इतके बदाम, 2 टेबलस्पून इतके पिस्ता घेतलेले आहे. 4 ते 5 हिरवी इलायची फोडून ॲड करायची आहे. त्याच्यातले बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरची साल आपल्याला साखरेच्या डब्यात ॲड करायची आहे चहासाठी. तर बघा हे मी बारीक वाटून घेणार आहे. खूप जास्त नाही, छान असं पल्स मोडवर जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ना एकदम बारीक-बारीक असे आपले अ, दाणे आले पाहिजे, म्हणजे आपण जे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले आहे ना, ते आले पाहिजे तोंडामध्ये. तशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. तरी ते मी 1 लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. हा जो घरी दूध येतो की नाही म्हशीचं, तो दूध घेतलेला आहे. इथे तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता आणि हा दूध सकाळला आलेला आहे. मी हा व्हिडिओ दुपारी शूट करते. मी गरम केलेले नाहीये दुधाला, म्हणून याच्यावर भरपूर सारी साय आलेली आहे. याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रुटची पावडर तयार करून घेतली, ती पूर्ण ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा कप इतकं मिल्क पावडर ॲड करायचं आहे. अर्धा कप इतकं इतकी साखर ॲड करून घ्यायची आहे आणि 1 चमचाभर आपल्याला त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. व्यवस्थित ढवळून याला मिक्स करून घ्यायचंय सगळं दुधामध्ये. आता आपल्याला हे गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. फक्त काही 2-3 इन्ग्रीडियंट्स पासून ही मलाईदार केसर कुल्फी बनून तयार होते. गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि आता जोपर्यंत हा दूध पूर्णपणे घट्ट होत नाही, छान असा रबडीसारखा होत नाही, तोपर्यंत आपल्याला याला ढवळून शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता कंटिन्युअसली याला मी ढवळत राहणार आहे आणि याला शिजवून घेणार आहे. थोडंसं मिक्स करून घेतलंय. आता याच्यामध्ये आपल्याला केसर ॲड करायचे आहे. तर बघा मी इथे एवढी केसर ॲड करून घेतलेली आहे. जवळपास अर्धा चमचा किंवा पाव चमचा इतकी केसर असेल ते पूर्ण ॲड करून घेतलेली आहे. पूर्णपणे याला ढवळून घेणार आहे. ज्यावेळेला दूध गरम होतो की नाही त्यावेळेला छान असा केसरचा कलर आणि फ्लेवर येतो. त्यासाठी ते मी ॲड करून घेतलेलं आहे ज्यावेळेला दूध गरम झालं त्यावेळेला आणि आता आपल्याला कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं आहे आणि छान घट्टसर, दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे, पण अजून दूध आपलं आटलेलं नाहीये किंवा घट्ट झालेलं नाहीये. कंटिन्यू असंच ढवळत राहा. याच्यामध्ये मिल्क पावडर आहे, तर बुडाला लागण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं. खूप जास्त वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटं लागतात. 15-20 मिनिटामध्ये आपला हा जो कुल्फीचा बेस आहे, तो बनून तयार होतो. आणि तुम्ही आता बघू शकता जवळपास 10 मिनिटं झाले आहेत. 10 मिनिटामध्ये छान असा घट्टसर आणि दाटसर दूध इथे तयार झालेलं आहे. तर इथे दूध बघा अशा प्रकारे ना पटकन वर येतो. त्यासाठी आपण तिथेच थांबायचं आहे. गॅस कमी जास्त करून छानपैकी शिजवून घ्यायचंय दुधाला आणि तुम्ही बघू शकता छान असा घट्ट कन्सिस्टन्सीमध्ये दूध आपला तयार झालेला आहे. आता ना आपल्याला थोडंसं अजून याला शिजवायचं आहे. 4-5 मिनिटापर्यंत शिजवून घेऊया आणि आता तुम्ही बघा छान घट्ट झाला. याच्यापेक्षा खूप जास्त घट्ट करायचं नाही, कारण थंड झाल्यानंतर अजून हा घट्टच होणार आहे. तर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. थोडंसं कंटिन्युअसली याला फिरवत राहूया, ढवळत राहूया, म्हणजे हा बुडाला लागणार नाही आणि आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता जोपर्यंत हा दूध पूर्णपणे गार होत नाही, तोपर्यंत त्याला थंड करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघा थंड झाला नाहीये, पण गॅस बंद केल्यानंतर दूध बुडाला जाऊन बसलाय. अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे दुधाची. खूप जास्त घट्टही नाही एकदम आणि खूप जास्त पातळही नाही. छान असा रबडीसारखा घट्ट करून घ्यायचा आहे. तर दूध आपला तयार झालेला आहे. कुल्फीचा जो बेस आहे तो तयार झालाय. आता लगेच मोल्डमध्ये आपण भरून घेऊया. तर माझ्याकडे काही कुल्फीचे मोल्ड आहेत, पण मी ते कुल्फीच्या मोल्डमध्ये सुद्धा कुल्फी बनवून दाखवणार आहे. त्यानंतर मी ग्लासमध्ये बनवून दाखवणार आहे. त्यानंतर माझ्याकडे एक छोटूसा पण ग्लास आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. जर तुमच्याकडे मोल्ड नसतील ना, तर तुम्ही घरगुती कशामध्ये सुद्धा ही कुल्फी सेट करू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात आधी ती मी मोल्डमध्ये भरून घेणार आहे. बघा अशा प्रकारे पूर्ण फुल भरायचं आहे छान, म्हणजे खूप जास्त मोठी काही कुल्फी होणार नाही, पण व्यवस्थित होईल आपली कुल्फी इथे. तर अशा प्रकारे भरून घेतल्यानंतर एक फॉइल पेपर घ्यायचा आहे. फॉइल पेपरने व्यवस्थित त्याला कव्हर करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाही, अशा पद्धतीने त्याला छान कव्हर करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे इथे कुल्फी ठेवण्यासाठी ना स्टँड नाहीये, तर मी असा एक डबल डब्बा घेतलेला आहे. कंटेनर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एक छोटू डबा ठेवलेला आहे. त्यानंतर बाहेरून एक मोठा डब्बा आहे. त्याच्यामध्ये मी ह्या कुल्फीचा जो साचा आहे, तो ठेवून घेतलेला आहे. बघा ही दुसरी कुल्फी सुद्धा इथे मी तुम्हाला भरून दाखवते. अशा प्रकारे फुल भरून घ्यायची आहे एकदम.
आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यावर फॉइल पेपर ठेवायचा आहे. एकदम टाईट त्याला रॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत तशा पद्धतीने. आणि आता हे सगळं आपल्याला अशाच पद्धतीने एक-एक करून सगळे कुल्फीचे मोल्ड आपल्याला भरून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी ही शेवटची सुद्धा भरून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने बाकीची सुद्धा भरून घेऊया. मी तुम्हाला ग्लासमध्ये सुद्धा भरून दाखवणार आहे, की ग्लासमध्ये सुद्धा आपली कुल्फी किती छान तयार होते. तर इथे मी हा शेवटचा सुद्धा भरून घेतलाय आणि हा मी बाजूला ठेवून घेणार आहे. बघा छान आता तयार झालाय ना, तर आता हा बाजूला ठेवून घेऊया. तुम्ही याला लगेच फ्रीझरमध्ये सुद्धा ठेवून घेऊ शकता. तर आता मी ग्लासमध्ये भरून दाखवते बघा. माझ्याकडे एक छोटू ग्लास आहे जसं कुल्फीसारखा आणि एक मोठा जो आपण रेग्युलर घरामध्ये पाण्यासाठी जो वापरतो की नाही, त्या ग्लासमध्ये मी भरून घेतलेला आहे. आता हे छोट्या ग्लासमध्ये सुद्धा आपण भरून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने, एकदम रिच अशी जशी आपण मार्केटमध्ये खातो की नाही, त्यापेक्षाही चवीला अप्रतिम अशी ही कुल्फी बनवून तयार होते. जशी आपण आता ही उन्हाळ्यामध्ये मार्केटमधून जशी आणून खातो की नाही 35 वाली, 40 वाली कुल्फी, तेच कुल्फी तुम्ही घरी एकदम कमी रिझनेबल रेटमध्ये बनवून खाऊ शकता, ते पण हेल्दी पद्धतीने. तर हे सगळे मी भरून घेतलेले आहे मोल्ड. आता हे फ्रीझरमध्ये आपल्याला ओव्हरनाईट किंवा 7 ते 8 तासासाठी ठेवून घ्यायचं आहे. आणि बघा हे ना जे मोल्ड आहेत की नाही कुल्फीचे त्या मी जवळपास 2-3 तासानंतर काढून घेतल्या आहेत. थोडीशी सेमी सेट झालेली आहे कुल्फी. आता काय करायचं ना हे याच्यावर जे फॉइल पेपर आहे ते काढायची अजिबात गरज नाहीये. त्याच्यावरूनच ना आपल्याला ही जे स्टिक आहे ना आईस्क्रीम स्टिक ते आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. म्हणजे आपली आईस्क्रीम जी कुल्फी आहे ती व्यवस्थित निघेल त्यामधून. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे. आणि आता परत आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे 8 तासासाठी. आता 8 तास नाही, ऑलरेडी 3 तास झालेत. आता परत 2-3 तासांनी आपण याला काढून घेणार आहोत. तर मी नाईटला हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि मॉर्निंगला तुमच्यासोबत शेअर करतीये. तर इथे 8 तास पूर्ण झालेत. आपली कुल्फी इथे बनवून तयार झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर एकदम क्रीमी अशी आईस्क्रीम इथे बनवून तयार झालेली आहे. एकदम इझिली सुद्धा निघते याच्यातून डिमोल्ड होते. थोडंसं हाताने रफ करायचं म्हणजे इझिली निघून जाते. निघत नसेल तर थोडंसं तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा पाण्याच्या ग्लासमध्ये डिप करायचं आणि त्यानंतर काढा. एकदम पटकन निघते. पण असं थोडंसं जास्त मेल्ट होते. पण तुम्ही हाताने थोडंसं रफ करून काढाल ना, अजिबात मेल्ट होत नाही. अशा पद्धतीने निघते कुल्फी. तर एक-एक करून इथे मी सगळ्या कुल्फ्या अशाच पद्धतीने काढून घेणार आहे पाण्यामध्ये डिप न करता. तर ही तिसरी कुल्फी सुद्धा इथे मी काढून घेतलेली आहे. अशाच मी सगळ्या कुल्फ्या इथे काढून घेतल्या आहेत. ह्या झाले आपल्या कुल्फी मोल्डमधले. वरून थोडंसं पिस्ता गार्निश करून घेऊया. आणि थोडंसं इथे मी ना जे आपल्या गुलाबाच्या पाकळ्या असतात की नाही त्यांना ड्राय करून ते थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे. दिसायला मस्त सुंदर दिसतात म्हणून. तर बघा इथल्या 2 कुल्फ्या सुद्धा आत्तापर्यंत खाऊन झाल्या आहेत. घरात लहान मुलं असले की ते काही ठेवत नाही. माझा व्हिडिओ कंप्लीट झाला नाही त्याआधीच खाऊन झालाय आणि ही ग्लासमधली सुद्धा त्याच पद्धतीने काढून घ्यायची. ग्लासला थोडंसं हाताने रफ करायचं. इझिली निघतो बघा अशा प्रकारे चाकू इन्सर्ट करायचा. त्यानंतर थोडंसं रफ करायचं आणि त्याला काढून घ्यायचं. तुम्ही इथे रोल कट अशा पद्धतीने करून खाऊ शकता किंवा याला 4 भागामध्ये डिव्हाईड करून सुद्धा कट करून घेऊ शकता. इथे मी तुम्हाला सिंपल पद्धतीने रोल कट करून दाखवणार आहे. बघा अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावर असे लेयर्स ठेवायचे. एकदम आहे की नाही छान अशी एकही आईस क्रिस्टल जमलेले नाहीत. एकदम क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. वरून थोडीशी आपण परत पिस्ता गार्निश करून घेऊया. याच्यावरून पण छान असं पिस्ता गार्निश करून घ्यायचं आहे. व्हाईटवर ग्रीन कलर छान दिसतो. त्यानंतर थोडेसे आपले जे पेटल्स, रोज पेटल्स होते ना, ते मी ड्राय करून घेतलेले आहेत. ते सुद्धा हाताने क्रश करून ॲड केलेलं आहे. तर इथे आपली कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर इथे मी थोडंसं तुम्हाला कट पण करून दाखवते. तुम्ही बघू शकता यामध्ये एकही आईस क्रिस्टल जमले नाहीयेत. एकदम क्रीमी अशी मलाई केसर कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच अजून समर स्पेशल कुल्फी आईस्क्रीमच्या रेसिपी हवे असेल तेही कमेंट करा.